पाहताय सुपरफास्ट महाराष्ट्र। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण थोडक्यात पाहणार आहोत। आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। अधिवेशन वादळी होणार असल्याचं चित्र आहे। तर या अधिवेशनामध्ये भाजप नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणण्याची शक्यता आहे। मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात देखील हे विधेयक संसदेत आणलं होतं, पण राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर होऊ शकलेलं नाही। संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे। यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदेत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय। बैठकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आलाय। संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली असून या बैठकीला पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि अन्य मंत्री उपस्थित होते। शिवसेनेसारखे काही मित्रपक्ष का दूर पडतायत असा मुद्दा पासवान कुटुंबियांच्या लोक जनशक्ती पार्टीने उपस्थित केलाय। हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आर्थिक संकट या मुद्द्यावर विरोधी पक्ष प्रामुख्याने जोर देईल। त्यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्मीरमधील नाकाबंदी तसंच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहेत। तर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींना माध्यमांना बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे। संसदेत आम्हाला विरोधी बाकांवर बसायचा असा अर्ज शिवसेनेनंच केलाय आणि तो आम्ही मान्यही केलाय असं जोशी म्हणाले। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्लीमध्ये सोनिया गांधींची भेट घेणार आहेत। राज्यात महाशिव आघाडीचं सत्ता स्थापन करण्यासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होणार आहे। दरम्यान अधिवेशन आणि राज्यातल्या इतर मुद्द्यांवर यावेळेस चर्चा केली जाणार आहे। त्यासोबतच ही जी माहिती मिळते ती त्यानुसार आज चर्चा होईल आणि या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। पुण्यामध्ये रविवारी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। तब्बल 2 तास चाललेल्या बैठकीत शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर अंतिम चर्चा झाली। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर होते। संसदेचं हिवाळी अधिवेशन असल्यामुळे ते आले नसावेत अशी उत्तरं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहेत। खुद्द पवार, सुप्रिया सुळे यांनी बैठकीला हजेरी लावल्यामुळे पटेलांच्या गैरहजेरीवरून चर्चांना उधाण आले। भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला। राष्ट्रवादीमधून भाजपात गेलेले आणि काही भाजपचे आमदार संपर्कात असल्याचं पाटील यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सांगितलंय। महाशिव आघाडीच्या किमान समान कार्यक्रमामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू असेल तर आमचा त्याला पाठिंबा असेल असं राजू शेट्टी काल म्हणाले। शेट्टींनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली आणि त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगितलंय। शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी बांधावर होतो आणि त्यामुळेच आघाडीबरोबर चर्चा झालेली नाही। राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं कंबर कसलेली असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे। राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आणि त्यावर काळजी करू नका, भाजप शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल असंही शहा यांनी सांगितल्याचा दावा आठवले यांनी केला आहे। औरंगाबादमध्ये दानवेंनी भाजप सेना युतीविषयक मोठं विधान केलंय। भाजप शिवसेना युतीचं सरकार पुन्हा येऊ शकतं। बाळासाहेब ठाकरे महाजन यांचा फॉर्म्युला अंमलात आणावा असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलंय। राज्यातल्या ऊसाचा गाळप हंगाम तोंडावर आलेला असताना पुन्हा एकदा ऊस पट्टा म्हणजेच कोल्हापूर सांगली भागामध्ये आंदोलन पेटण्याची शक्यता आहे। साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेमधील बैठक फिसकटली आणि या बैठकीमध्ये चर्चा सुरू असताना कारखानदारांनी एक रकमी एफआरपी देता येणार नाही आणि तिचे तुकडे करावे लागतील असं म्हटलंय। तर त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना बैठकीतून उठून थेट बाहेर आल्यानं ही बैठक फिसकटली आहे। तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यामधील सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ केलाय। विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम झालाय। मी पुन्हा येईन असं सांगणारे नागपूरच्या घरी गेले आणि असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय। अमळनेर इथं कृतज्ञता दौऱ्यानिमित्त त्या पत्रकारांशी बोलत होत्या। राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अत्यंत अल्प असल्याचं मत व्यक्त करत भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय।
मदत कमी असल्यामुळे या मदतीबाबत आपण पंतप्रधान यांची भेट घेऊन राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करणार असल्याचं स्पष्ट केलंय। अवकाळी पावसानं संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना शासनाकडून केवळ 2 हेक्टरसाठी 8,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आणि ही 8,000ची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोचण्याचा प्रकार असल्याचं मत मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये दिवाळीनंतरही अवकाळी पावसाचा हाहाकार सुरूच असल्यानं शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांची तयारी सुरू केली आहे आणि सध्या हरभऱ्याची पेरणी सुरू झालेली असून अवघ्या 5% क्षेत्रावर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे। रब्बीच्या पेरण्यांची तयारी करण्यासाठी शेतीची मशागत करायला शेतकऱ्यांना आता वेळच मिळालेला नाहीये। वाशिम जिल्ह्यामधील शेतीच्या नुकसानीची पाहणी कृषी आणि महसूल विभागाच्या पथकानं संयुक्तरित्या केली आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा फटका 2,50,350 शेतकऱ्यांना बसलाय। रायगड जिल्ह्यामधल्या चौक ग्रामपंचायतीमध्ये एलईडी लाईट घोटाळा झाल्याचं उघड झालं आणि या प्रकरणाच्या चौकशीनंतर आता सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांना पदावरून हटवण्यात आलंय। कोकण विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी निर्णय दिलाय। तर नागपूर अमरावती महामार्गावर कोंढाळी पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला आणि जाम नदीवर असलेल्या पुलावर पेट्रोलनं भरलेला टँकर उलटलाय। या अपघातामध्ये टँकरनं पेट घेतलाय। ठाण्यातल्या पातळीपाडा हिरानंदानी इस्टेट या परिसरामध्ये एका कारनं अचानक पेट घेतलाय। दरम्यान यावेळेस नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश मिळालंय। तर या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। औरंगाबाद इथल्या ऑटोमोबाईलच्या दुकानाला भीषण आग लागली होती, तर या आगीमध्ये दुकान जळून खाक झालंय। तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामधल्या चिंचोलीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं दोघांवर हल्ला केलाय आणि 70 वर्षीय उत्तम हिंगळे हे शेतात जात असताना पिसाळलेल्या कुत्र्यानं त्यांच्या पायाचा चावा घेतला, तर 35 वर्षीय छाया वाकोडे यांच्यावर देखील या कुत्र्यानं हल्ला केलाय। अमरावती जिल्ह्यामधील सिंधी परिसरामध्ये वाघानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। वाघानं पारडी शेत शिवारामध्ये सुनील सदाफळे यांच्या बैलाची शिकार केली आहे। वनविभागाला मिळालेल्या पगमार्कवरून प्राण्यांची ओळख पटली नसल्यानं वनविभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। हिंसक वाघाला जेरबंद करण्याची मागणी आता केली जाते। धुळे जिल्ह्यामधील इच्छापूर गाव शिवारामध्ये बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये 100 मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर साक्री तालुक्यामधील इच्छापूर गावालगत असलेल्या मेंढ्यांच्या वाड्यात शिरत बिबट्यानं 100 मेंढ्या फस्त केल्या। इच्छापूर गावालगत मोठ्या प्रमाणात मेंढपाळाची वस्ती आहे आणि तिथं हा प्रकार घडलाय। तर गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुक्यामधील जांबूत परिसरामध्ये बिबट्यानं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता। या बिबट्याला पकडण्याचे मोठं आव्हान वनविभागापुढे होतं। अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं। तर या परिसरात बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली होती, तर 1.5 वर्षाच्या लहान मुलीला देखील बिबट्यानं ठार केलं होतं। धुळ्यामधील मुंबई आग्रा महामार्गावर एका अज्ञात भरधाव वाहनानं बिबट्याला जोरदार धडक दिल्यामुळे बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। धुळे शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लळिंगपूर्णाजवळ हा अपघात घडलाय। तर सोलापूर अक्कलकोट रोडवर झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत। सोलापूरहून अक्कलकोटला जाणाऱ्या कार आणि ट्रकमध्ये हा अपघात घडलाय। जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी मधुमेह तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं, तर ही रॅली जिल्हा सामान्य रुग्णालयातून ते मालटेकडीपर्यंत नेण्यात आली। स्वच्छ पाणी पुरवठा करणाऱ्या शहरांमध्ये मुंबई देशात अव्वल आली आहे आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे। 10 प्रकारच्या निकषांवर मुंबईचं पाणी खरं उतरलं आणि मुळातच 150 किलोमीटर अंतराहून पाणी वाहून आणून पुरवठा करणारी मुंबई महापालिका देशातली एकमेव महापालिका असेल असंही यावेळी सांगण्यात आले। पोलादपूर तालुक्यामधल्या वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात करून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तिघांविरोधात पोलादपूर तहसील कार्यालयानं दंडात्मक कारवाई केली आहे। तहसीलदार दीप्ती देसाई मॉर्निंग वॉकला गेलेले असताना त्यांना हा बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करणारा ट्रक दिसला आणि ज्याला अडवून त्यांनी थेट पोलादपूर तहसील कार्यालयासमोर न्यायालयाला लावून उभं करण्यास भाग पाडले। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या मानेगाव इथं अवैधरित्या 2 टिप्परमध्ये गिट्टी आणि रेती वाहतूक करत असताना आमगावच्या तहसीलदारांनी त्यांना रंगेहात पकडले।
तर उडवाउडवीची उत्तरं देणं आणि कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे टिप्परच्या मालकांना 4 लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय. भीमाशंकर राजगुरुनगर महामार्गावर आखारवाडी चास इथं एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. तर या अपघातामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झालेला असून एक जण गंभीर जखमी आहे. परळी शहरामध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलिसांनी एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली आणि त्याची झाडाझडती घेतली असताना एक रिव्हॉल्व्हरसह 3 जिवंत कारतूसही त्याच्याजवळ आढळून आली आहेत. तर पवनी तालुक्याच्या कोंढा गावातील बँक ऑफ इंडियाचं एटीएम अज्ञातांनी फोडलं आणि या एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे चोरांचा डाव फसलाय. तर या एटीएममध्ये नेहमीच पैसे नसल्याची तक्रार गावकरी करतात आणि त्यामुळे आता हे एटीएम गावकऱ्यांनी फोडलं की चोरांनी हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. 3 दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणी नगर ब्रिजवरून एका तरुणीनं उडी मारली होती. दरम्यान महिलेला 3 मुलांनी वाचवलंही होतं. शीला कोळी असं 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय. तर पुणे मुंबई महामार्गावरती ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल येत्या नव्या वर्षामध्ये पाडण्यात येणार आहे आणि या पुलाबाबत नागरिकांकडून दाखल करण्यात आलेली सर्व दावे हरकती निकाली काढण्यात आलेल्या असून नव्या वर्षात निविदा प्रक्रिया राबवून हा पूल पाडण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. कार्तिकी यात्रेनंतर विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा पार पडली. तर यावेळेस मंदिराला विविध फुलांनी सजवण्यात आलं होतं आणि प्रक्षाळ पूजेसाठी पुण्यातील शेरे बंधूंनी संपूर्ण मंदिर पिवळ्या, लाल, पांढऱ्या अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं. तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पांडुरंग नामदेव महाराजांचा पालखी सोहळा पुण्यामध्ये पोहोचलाय. शिवेवरील नीरा नदीवरील दत्त घाटावर पांडुरंगांच्या पादुकांना स्नान घालून हा सोहळा वाल्हेमधील पालखी तळावर पोहोचला आणि त्यावेळेस हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये समाज आरती करून सोहळा विसावला. राज्यस्तरीय हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरुवात झालेली असून चंद्रपुरात नाट्यप्रयोग स्पर्धांचा प्रारंभ झालाय. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं नाट्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पुढचे 12 दिवस दररोज एक याप्रमाणे स्थानिक प्रियदर्शनी नाट्यगृहात चंद्रपूरकरांना 12 नाट्यप्रयोग पाहण्याची संधी मिळणार आहे. तर आपल्या गाण्यातून पुणेकरांना कचरामुक्तीचं महत्त्व महेश जाधव या स्वच्छता कामगारांनी पटवून दिलंय. तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्ध होतात आले. पालिकेच्या कचरा गाडीवर महेश जाधव बिगाऱ्याचं काम करतात. पद्मावत सिनेमामधील घुमर या लोकप्रिय गाण्यावर तब्बल 5000 महिलांनी ताल धरलाय. नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घुमर डान्स फेस्टिवलमध्ये हा परफॉर्मन्स सादर करण्यात आलाय. नाशिकच्या साधुग्राम मैदानावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या नोंदणीसाठी या अनोख्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. तर राजस्थानी नृत्य म्हणून ओळख असलेल्या या घुमर नृत्यावर हजारो महिलांनी समूह नृत्य केलं. आता जीएसटी रिटर्न न भरणाऱ्यांवर मोदी सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती असून सलग 2दा जीएसटी रिटर्न न भरल्यास रजिस्ट्रेशन रद्द केलं जाण्याची शक्यता आहे. बँकेनंतर आता मोदी सरकार 3 विमा कंपन्यांचं विलिनीकरण करणार असल्याची माहिती असून नॅशनल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं विलिनीकरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशामध्ये सध्या आर्थिक मंदी सदृश्य परिस्थिती असून याचा फटका एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या 2 सरकारी कंपन्यांना बसलाय. एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सरकारी कंपन्यांची पुढील वर्षी मार्चपर्यंतची विक्री करण्यात येणार आहे. तर अयोध्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करणार अशी घोषणा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं घोषित केलंय. या बैठकीमध्ये फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच जमियत ए उलामा ए हिंद ही संस्था ही स्वतंत्र फेरविचार याचिका दाखल करणार आहे. तर इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैसी यांच्यामध्ये कोणताही फरक नाही असं धक्कादायक विधान शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलंय. अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर त्याचा रिझवी यांनी समाचार घेतलाय. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बांधकामासाठी विहिंपकडून गेल्या अनेक वर्षांपासून तयारी सुरू असून मंदिरासाठीचे पिलर आणि त्यावरील कोरीव काम जोमानं सुरू असून अहमदाबाद स्थित वास्तुरचनाकार चंद्रकांत सोमपुरा यांनी या मंदिराचा आराखडा बनवलाय. एकदा राम मंदिर बांधल्यावर तिथं छोटं नगर बसवण्यासाठी अधिक जागेची गरज आहे असं राम मंदिराचे वास्तुरचनाकार चंद्रकांत सोमपुरा म्हणाले. केवळ मंदिर बांधण्याचा खर्च 50 ते 60 कोटी इतका आहे असंही ते म्हणाले.
तर भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस बोबडे आज शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर हल्ला झाल्याचं वृत्त असून या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात एक जवान शहीद झालेला आहे तर 2 जवान जखमी झाले. काश्मीरामधील अखनूर सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे. दिल्लीमधील प्रदूषणाला केजरीवाल सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपनं आंदोलन सुरू केलं. केजरीवाल सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे दिल्लीमधील प्रदूषण वाढल्याचा आरोप भाजपनं केलाय. राजधानी दिल्लीमध्ये हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली असून पुढील 2 दिवस हवेची गुणवत्ता खराब ते मध्यम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आसाराम केस प्रकरणामधील साक्षीदार महेंद्र चावला यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. पानिपत इथं त्यांच्यावर हल्ला झालाय. सुरेंद्र शर्मा यांनी त्यांच्यावर हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आणि पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केलाय. उत्तर प्रदेशामधील उन्नावमध्ये शेतकऱ्यांनी शेतीच्या चांगल्या मोबदल्यासाठी हिंसक आंदोलन सुरू केलंय आणि चांगला मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी गाड्या पेटवल्या. केरळमधील अय्यप्पा मंदिर भाविकांसाठी खुलं झालं. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. धार्मिक विधी भाविकांकडून केले जात आहेत. भारतानं कांद्याची निर्यात थांबवल्यावर शेजारी असलेल्या देशांमध्ये कांद्याच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. बांगलादेशमध्ये भारतीय चलनानुसार कांदा 220 रुपये किलोनं विक्री केला जातोय आणि दरम्यान बांगलादेशच्या सरकारनं त्वरित कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलाय. तर भारतात वेगानं आर्थिक विकास करण्याची क्षमता असल्याचं मत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केलंय. पुढील काळामध्ये भारत वेगानं विकास करणार असल्यानं भारताची गरिबी दूर होणार असल्याचं देखील गेट्स म्हणाले. श्रीलंकेचे माजी संरक्षण मंत्री गोतबाया राजपक्षे हे देशाचे राष्ट्रपती होणार आहेत आणि त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेली आहे. तर आज ते राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात. हाँगकाँगमध्ये कावलून पॉलिटेक्निकल विद्यापीठ विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जबरदस्त संघर्ष झालाय. विद्यापीठाजवळचे अडथळे हटवण्यासाठी पोलीस आलेले असताना विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात आलाय आणि यावेळेस विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक करत काही गाड्यांची जाळपोळ केली आहे. दुबईमध्ये 16व्या एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या एअर शोमध्ये 60 देशांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर एअरबस आणि बोईंगनं आपलं नवीन मॉडेल या एअर शोमध्ये उतरवलं होतं. या एअर शोमध्ये काही महत्त्वाचे सैनिकी करार होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रियाच्या पूर्वेकडील टायरोल भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. या बर्फवृष्टीमुळे मोबाईल फोन आणि विद्युत यंत्रणा खंडित झाली आहे. नागपुरात ACL 0 माईल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वस्थ नागपूरचा संदेश देत 3000 नागपूरकर यावेळेस धावले. तर दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूसोबत टीम इंडियाला खेळावा लागणार आहे. दरम्यान टीम इंडिया गुलाबी चेंडूसोबत कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज असल्याचं ट्विट BCCIनं केलंय. पहिली टेस्ट जिंकून टीम इंडियानं टेस्ट सिरीजमध्ये आघाडी घेतली आणि त्यामुळे आता दुसऱ्या टेस्ट सिरीजसाठी दोन्ही संघ घाम गाळताना दिसत आहेत. तर मयांक अग्रवालनं ICCच्या अद्ययावत कसोटी क्रमवारीमध्ये सर्वोत्कृष्ट स्थान पटकावलंय. बांगलादेश विरुद्ध करिअरच्या सर्वाधिक 243 धावा करत मॅन ऑफ द मॅच ठरलेला 28 वर्षीय मयांक अग्रवाल हा फलंदाजीच्या क्रमवारीत 11व्या स्थानावर आहे. तर मयांकचा सध्याचा फॉर्म बघता आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये सलामीसाठी मयांक अग्रवालला संधी मिळू शकते. कारण न्यूझीलंड विरुद्ध मालिका खेळण्याआधी सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्याची आवश्यकता आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं मोहम्मद शमीकडे गुलाबी चेंडूबाबत सल्ला मागितला. यावेळेस इशांतनं शमीने गुलाबी चेंडूनं खेळताना 11 षटकात 5 बळी टिपल्याचं सांगितलं होतं. तर ICC टेस्ट रँकिंगमध्ये मोहम्मद शमीला पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये स्थान मिळालं. वेगवान गोलंदाज शमी हा रँकिंगमध्ये 7व्या स्थानी पोहोचलाय. तर बुमराह हा टेस्ट रँकिंगमध्ये 4थ्या स्थानी आहे. विराटनं आतापर्यंत 10 टेस्ट डावानं जिंकण्याचा विक्रम केला आणि त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने विराटचे तोंड भरून कौतुक देखील केलंय. विराट कोहली सर्वाधिक यशस्वी कर्णधार असल्याचं त्यानं म्हटलंय. गेल्या काही महिन्यांमध्ये भारताच्या 2 बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि PV सिंधू यांच्या कामगिरीत सातत्यानं घसरण होतीये. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय. आणि यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये आज वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.